या देशात व राज्यात सर्वात दुःखी व्यक्ती जर कोणी असेल तर तो म्हणजे एक शेतकरी आहे. आज मोठ्या ताईसोबत माझं फोनवरती बोलून झालं. ताईला विचारलं काय लावलेलं होतं वावरात. ताई म्हणाली कपाशी लावलेलं 7 ते 8 बॅगी. ताईला म्हटलो कपाशी किती निघाली. ताई म्हटली 14 क्विंटल निघाली. काय भावाने दिली. 6,000 रुपये भावाने दिली म्हटली. 6 गुणिले 14 म्हणजे 84,000चा तिने माल विकला. आणि तिला खर्च विचारला. खर्च तिने सांगितलं जवळपास 70 ते 80,000चा जवळपास खर्च झालेला आहे. स्वप्न होतं या वर्षी माल चांगला निघेल आणि मी घर बांधेल. स्वप्न तर खूप दूरची गोष्ट आहे. तिच्या मेहनतीचा खर्च देखील निघला नाही शेतीमधून. मुलगी लग्नासारखी झालेली आहे. घर बांधणं गरजेचं आहे. पण निसर्ग असं करतोय आणि सरकार असं करतंय. आणि या सरकार विरोधात बोलाव तर काय हरामखोर म्हणतायत. तू सरकारला कशाला बोलतोय. अरे शेतकरी आत्महत्या करताय. मरायची वेळ शेतकऱ्यांवर येते. मग तुमच्या आमच्या सारखे नाही बोलणार तर बोलतील तरी कोण मग या सरकार विरोधात. आज कमीत कमी 10,000 रुपये बी जरा भाव असता तर तिचं 1,40,000 रुपयाचा कपाशी झाली असती. 70 ते 80,000 रुपये तिचा खर्च जाऊन 60-70,000 रुपये तिला वरती राहिले असते. आणि व्याजानं काढलेले पैसे, घरातले पडून पैसे नाहीयेत. आणि काही दळभद्री बोलतायत तू चांगल्या सरकारला बोलतोय. तू काँग्रेसचा माणूस आहे. अरे हरामखोरांनो इथं शेतकरी मरतोय. तुम्ही पहिले शेतकऱ्याची बाजू घ्या. नेत्यांना बाप मानायचा प्रयत्न नका करू. आज दूरची गोष्ट नाही, माझ्या जवळच्या माझ्या सख्या बहिणीची गोष्ट आहे. माझ्या ताईची ह्या हाल आहेत. यामुळं मी प्रत्येक वेळेस सरकारलाच बोलणार. जिथं चुकतंय तिथं बोलणार म्हणजे बोलणार. चाटुगिरी करायला कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याचा कार्यकर्ता नाहीये मी. खूप बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची. जनतेने आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. हे कोटी कोटी रुपयाचे घोटाळे करून शांत बसतील. त्यांच्या 7-7, 10-10 पिढ्या खातील बसून. पण ह्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांनी कमवला नाही तर पुढल्या वर्षी उपाशी राहायचा वेळ आमच्यावर येते. अशी परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची आहे.